तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीनशा ब्लॉगमध्ये, जे की आज आपण ट्रॅक्टरचं काम करणार आहोत. ट्रॅक्टर लावलेला आहे पॉईंटवर बघू शकता, जे की लेवल जागेवर लावलं ट्रॅक्टर. आता काय काय काम करायचं काय नाही ते सगळं दाखवतो मी, आणि नंतर जे मेंटेनन्स निघलं ते काय म्हणजे खोलल्याच्या नंतर आपल्याला पता लागेल काय तुटलं मधामधून काय नाही. कटकट असा आवाज येऊ लागला हाऊजिंगमधून. तर बनवून राहा व्हिडिओमध्ये. पहिले मी बाहेरचं दाखवतो काय काय आपल्याला चेंज करायचं आहे. ते चेंज म्हणजे काचं काम करायचं आहे ती. तर स्टार्टिंगला येते मडगर, जे की मडगरच्या मधातून वेल्डिंग तुटलेली आहे. इथं मडगर असा राहिलं. तर मडगरचं काम करायचं आहे. दुसरं काम आपल्या हायड्रोलिकच्या पट्ट्याचं करायचं आहे, जे की स्टेड हायड्रोलिकच्या पट्ट्याचं नंतर होणार आहे पहिले. तर त्याला तिकडे वेल्डिंगच्या दुकानावर न्यावं लागते. इकडले मडगर हालत आहे, ते इकडल्या वेल्डिंग सुटल्या. इकडल्या वेल्डिंगचं करायचं आहे. आपल्या ह्याचं एअर क्लिनरचं सगळे वायसर टाकायचे आहेत नवीन, आणि याचे फिल्टर चेंज करायचे, इंजन सर्व्हिस करायची, ऑइल डिझेल फिल्टर सगळं चेंज करायचं आहे. आणि हाऊजिंगमधलं हायड्रोलिकचे बुश टाकायचे आहेत. बघू शकता इथं पुरं लिकेज झालेलं आहे. तर हायड्रोलिकचे बुश वगैरे टाकून सगळं ते ओके करायचं आहे. मधामध्ये बुल गिअर नाही तर बुल गिअर शाफ्ट तुटला वाटायला त्याचा आवाज आहे, तर ते आवाजाचं एक काम करायचं आहे. तर आपण आता खोलण्यासाठी चालू करूया ट्रॅक्टर, जे की सगळं हे सामान उतरावं लागते, बॉक्स वगैरे सगळं. आणि बनवून राहा व्हिडिओमध्ये. सगळं आपण खोलून काम करताना दाखवूया. सगळं एंडपर्यंत बघत राहा व्हिडिओ. तर बॉक्स सोडण्यासाठी केलेला आहे चालू. बॉक्स सोडण्यासाठी चालू केलेले आहे. सगळं सामान पहिले उतरून मडगर खोलून टायरला जॅक लावून सगळं खोलावं लागते. तर बनवून राहा व्हिडिओमध्ये. बॉक्स खोलाय चालू केलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही बॉक्स सोडू लागलो, याने येऊन कलर लावला आपल्याला. आज होळी आहे, काल खोलायचं होतं मग ते काल कॅन्सल झालं, टाइम झाला म्हणून. आता होळी आज आहे, तर आज किती धिंगाणा होते की बनवून राहा व्हिडिओमध्ये. तर आपण चालू केलेलं आहे मडगर खोलण्यासाठी. आता बघू शकता तुम्ही, जे की मडगरचे इथं इथं दोन आणि तिकून दोन 4 नट राहतात आपले टॉप काढण्यासाठी. तर पहिले टॉप काढून घेऊया, नंतर मडगर काढायच्यात. तर डबल पाना लावावं लागते वरून सिलिप मारायला. तर याला येत आहे 14-15चा पाना. सिलिप मारायला नट किती दिवस झाले जाम आहे ना, लॉक केलेला आहे नट इथेच. इकडे आण रे. तर मडगर व्हायब्रेशन होऊन याचे नट खालच्या साईडला त्याच्यामुळे पडते, म्हणून जुगाड काय केलेला आहे बघू शकता तुम्ही. व्हायब्रेशन न पडू नये म्हणून इथेच्या तार लावलेला आहे बघा. इथं तार लावला, त्याच्यामुळे वरून नट जरी ढिला झाला तरी इथेच्याच येऊन रोखते. तर साधा नट होईल तरी आपण जुगाड भारीवाला केलेला आहे. असं सगळ्या नटाला लावलं. हे बघा इथं सुद्धा आहे, असे टॉपच्या सगळ्या नटाला लावलेले आहेत. तर बनवून राहा व्हिडिओमध्ये. आपण टॉप काढूया आणि भेटूया. तर बघू शकता टॉप उतरलेला आहे खाली. आता मडगर खोलायच्यात. मडगरला स्टेड आहे इथं बघू शकता, 2-24 स्टेड आहेत. मडगर खोलून आधी वेल्डिंगच्या दुकानावर नेऊन द्यायच्यात. तर खोललेला आहे मडगर बघू शकता. एक मडगर खोललं, एक राहिलेला आहे. याच्या आता 3 स्टड आणि एक नट आहे. याला बी इकडं याच्यामध्ये 3 स्टड होते, याच्यात एक नट आहे. तर ते काढून घेतलेलं आहे बघू शकता. आणि आता कसं ट्रॅक्टर दिसायला एक मडगर काढल्याच्या नंतर. तर दुसरे काढूया, मग लोक बघूया कसं दिसते. तर बघू शकता मडगर खोलून ठेवलेला आहे. दोन्ही मडगर झाले, आता खोलायची आहे शीट.
शीट खोलून मग याचे हायड्रोलिकचे सगळे नट खोलून हायड्रोलिक उचलायचे. चालू करू लागला का? तर मित्रांनो ट्रॅक्टरचे मडगर काढले होते आणि मडगर काढून आम्ही पंजी लावून तिरी लावून आम्ही जाणार होतो याला मडगर ठेवून. तर त्यासाठी तिरी जोडू लागलो. तर मडगर काढल्याच्या नंतर काही या टाईप काही आणि मडगर वेल्डिंगवाल्याच्या इथं नेऊन द्यायची होती वर्कशॉपवर. तर मडगर नेऊन दिले आणि नंतर मग पुन्हा येऊन ट्रॅक्टरचं सगळे हायड्रोलिक वगैरे नंतर खोलून. तर बघून घ्या हे क्लिपला मी नंतर वॉइस ओव्हर करायला. बघून घ्या कसं काय व्ह्यू होता ते ट्रॅक्टरचा. टायर खतरनाकच दिसायला तर मटगर नाही तर पुढून तर काय वाटणार. आता मागे आला का टायर बघले. तर बघू शकता कसं दिसायचं ट्रॅक्टर रनिंग मध्ये. नाही आला का दिसायला असं म्हणजे माझं मॉडिफाय केले आणि थोडंफार चेंजेस करायचे. पंजी जर नसती तिरी लावली नसती मागे तर मग तर खतरात दिसणार. साईड व्ह्यू लय भारी येतं. तर येत आहे ट्रॅक्टर आपलं तिथून. काय ती आला साईडनं व्ह्यू बघा त्याचा कसला दिसते. मागून छोटा आणि पुढून मोठं दिसायला हाईट दिसायली. तर आता तिरी सोडून लागायचं आहे आपल्याला पुढच्या खोलण्यासाठी कामाला. तर बनवून राहा. बघू शकता खोललेलं आहे सगळं. ऑइल गेज राऊंडिंगचे सगळे नट खोलले. वरची शीट खोलली आणि आता ब्रेक ची नळी खोलणं चालू आहे. ब्रेकची नळी खोलायची आणि इकडं ऑइलचे पाईप वगैरे सगळे काढलेले आहेत. हे ब्रेकच्या नळ्या दोन साईडच्या दोन. इथून हे खोलून पिन काढून याला अलग करायचं. नंतर उचलून घेता येते त्याला. मग ओव्हरऑल मधामधला आपल्या सगळा व्ह्यू बघता येईल. ले झालं अर्धा घंट्यामध्ये होऊन जाईल सगळं. तर बनवून राहा. ते ऑइल काढून घ्यायचं करा. त्या मोठ्या गेअरचे फक्त एकच दात तुटला होता पहिली. हो आता ही डॅमेज व्हायली साईडची चक. त्याची कोणती झाली हो इकडल्याची झाली. याला दुसरं घ्यावं लागते गड्डू. ऑइल मधून असे दात निघाली मग आणि काही कळालं नाही काचा व्हायची. कोण्या गेअरचा आहे खालून खालून याचा आहे की याचा आहे की खोलल्याच्या नंतर त्याचा होय त्याचा होय. मग कुठला होय खाली गेला ते फिरल्या. आता खालचा नट काढून घ्यावं ना ऑइल काढून. तिकडं जरासं काढायचं. हे खराब दुसरी आहे डब्यात घ्यावं लागते. गाळा आहे हे बकेटीतलं त्या डब्यात टाकून द्या. बकेटीत घ्या. बकेट फुटकी आहे मग किती भरून निघते का. एक साईडची ब्रेक असेंब्ली खोललेली आहे बघू शकता. इथेशा ही हाऊजिंगला राहते असा भाग. पलीकडल्या साईडला डोम म्हणतात त्याला. ब्रेक हाऊजिंग ब्रेक असेंब्ली आहे पुरी. आणि त्याच्या बाद एक ही प्लेट राहते जे की एकदम
प्रेशर प्लेट म्हणतात ते. तर हे प्रेशर प्लेट अशी राहते आणि त्याच्यावर एक क्लच प्लेट आपल्या ब्रेक प्लेट. छोट्या छोट्या लाईनी दिसत असतील याच्यावर ऑइल ब्रेकचे. एस टाईप तशा लाईन दिसत असेल बघा, एक छोटीशी दाखवतो ची इथं अशी करून लाईन आहे. ते ऑइलसाठी राहतात. याच्यामध्ये ऑइल असते, म्हणजे हे रेषा ऑइलसाठीच आहेत. ऑइल मधामध्ये ऑइल न पकडत असते याला पक्क. आणि त्याच्यामध्ये आणखी एक प्रेशर प्लेट, त्याच्यामध्ये आणि क्लच प्लेट, नंतर मग याला ब्रेक सिस्टीम जे की असं राहते. जेव्हा ब्रेक दाबलं तो हे पुढे वळते. पुढे वळल्याच्या नंतर हे ताणते. ताणल्यानं प्रेशर आपल्या क्लच प्लेट प्रेशर प्लेटला दाबते, त्याच्यामुळे चिपकून बसते ते पक्क. तर अशा प्रकारे ब्रेक काम करते. बसवताना चांगला व्हिडिओ बनवा, तरी आता जसं जमला तसा निघाला. तर दुसऱ्या साईडचा ब्रेक खोलणं चालू आहे, बघू शकता. हे ब्रेक हाऊसिंग तिथं दाखवलेली. क्राउन पिनियन, क्राउन हे पिनियन आपले डिप्रेशन नाही बॉडी डिप्रेक्शन बॉडी, म्हणजे याच्यामध्ये स्टार गेअर राहतात जे की सिंगल ब्रेक दाबल्याच्या नंतर काम करतात. आणि हे डॅमेज झालेले आहेत गिअर. पिनियन शाफ्ट, बुल पिनियन शाफ्ट आणि बुल गिअरचे बी डॅमेज झाले खूप. पिनियनला बी थोडाफार डॅमेज लागला आणि माझ्या हातानंच पिनियनचा दात तुटते वाटायले. पिनियन गेलंच कामात. दात हलायला एका रट्टीत तुटून जाते ती गिअर. तर पिनियन सिंगल तर भेटत नाही आता. क्राउन पिनियन दोन्ही जोडीत टाकावं लागतं वाटायला. ब्रेक रिटर्न बोल्ट याच्यामधून ऑइल सप्लाय होती. ऑइल सप्लाय रिटर्न जाते बॉडीत, जे की तशा राहते. वरून नळ्यानं ऑइल येऊन नाही रे, इकडून येऊन नळीनं ऑइल रिटर्न जात असेल ना. नळीनं येते वरून हां हां. तर वरून नळीनं येते आणि याच्यामध्ये नटा थोरी इथून बीचमधून येते रिटर्न ऑइल असं काढलेलं आहे. आपलं बुल गिअर काढलेलं आहे, बघू शकता. आणि त्याच इथून तुटला. तर इथे एकदा काम केलं होतं याचं वेल्डिंग मारून, पहिले एकदा तुटला होता. तर वेल्डिंग मारून काम चालू होईल, तर मात्र ते सक्सेस नाही झालं, हाताच्याला तुटला. आणि हे बुल पिनियन शाफ्ट याचे दात गेले काही पुरेच, काही म्हणजे काय बेकार हालत झाली याची. याच्यामुळे बुल गिअरला बी सुद्धा हे झाले. इथं हे झालं. आणि इकडलं बुल शाफ्ट बारकावाला 2 शाफ्ट राहतात, छोटा आणि ते मोठा. बघा याचे पण दात सगळे डॅमेज झाली. याच्यामध्ये बेरिंग राहते, लोलर बेरिंग निडल बेरिंग राहते. निडल बेरिंगचा सगळा धुरडा उठलेला आहे. छर्रे गिरे सगळे याला चिपकून बसलेले आहेत. 3 सटल टाकून द्यायचे आहेत नवीन, नाहीतर जमलं ते पलीकडला बी बुल गिअर चेंज. याला काही झालं नाही तसं, हे नवीनच आहे, याचं काही प्रॉब्लेम नाही. मग ते एकच आहे. पिनियन सुद्धा गेलं, पिनियनचा एक दाट तुटला, बाकी सगळं ओके आहे. पिनियनचा दाट तुटलं. इकडं हे काढलं आपलं एक्सल मध्ये टेपर लोलर बेरिंग. सगळीकडे हेच राहतात ट्रॅक्टर, म्हणजे ले करून हेच राहतात. इथंशा आहे तेच बेरिंग, पुन्हा याच्या मधामध्ये तेच आहे. इथंशा 2 क्राउन पिनियनला
याच्यामध्ये स्टार गेअर राहतात, जे की 4 बारीक राहतात. ही एक गेअर मोठा क्रॉस हे राहते, जे की पुरं लॉक करून ठेवते त्याला. तर याच्यातल्या बी सिमसा गेल्या, कारण की याच्यामध्ये प्ले वाढलेला आहे. याच्यामध्ये बी. तर याला बी खोलून याच्या सिमसा वगैरे टाकावं लागते. हे मेन म्हणजे सिंगल ब्रेक दाबलं तेव्हा काम करते. याचं सिंगल ब्रेकचं काम लय राहते. सिंगल ब्रेक याच्यामुळेच कलू शकते ट्रॅक्टर टर्नओव्हर. कोणतं टायर ब्रेक आणि कोणतं टायर चालवायचं, याच्यामध्ये सिस्टीम राहते. तर क्राऊनला तर काही झालं नाही, मग आता पिनियन गेलं. बघूया, सिंगल क्राऊन जर भेटलं ठीक आहे, नाही तर मग क्राऊन पिनियन दोन्ही टाकावं लागतात आपल्याला. एक जागी तुटलं, 2 3 बरंच काही डॅमेज झालेलं आहे.